Hi friends, today we will see about the appreciation of poem and poem number 4 of 12th standard English. Have you earned your tomorrow? ही चौथी पोएम 12वीची. याचे ॲप्रिशिएशन आपण पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये आपण 3 पोएमचं ॲप्रिशिएशन पाहिलं. नाउ फोर्थ पोएम. आणि अशा सगळ्या पोएम आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्या अगोदर जर समजा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल, त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करत चला. या अगोदर जर चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर आता करू नका. आज आपल्याला चौथ्या पोएमचे ॲप्रिशिएशन पाहायचं आहे. बिफोर दॅट वी विल थिंक अबाउट द पॉइंट्स. विच आर द पॉइंट्स? कोणते पॉइंट्स असतात आणि कोणत्या पॉइंट्सने आपल्याला ॲप्रिशिएशन करायचं असतं. फर्स्ट पॉइंट अबाउट द पोएम. पोएम विषयी इथं आपल्याला माहिती लिहायची आहे. अबाउट द पोएट. पोएट विषयी माहिती लिहायची आहे. अबाउट द टायटल. टायटल बद्दल आपल्याला इथं लिहायचं आहे. थीम काय आहे नेमकी ते लिहायचं आहे. स्टाईल, लँग्वेज और पोएटिक डिव्हाइस कोणते कोणते वापरलेले आहेत. स्पेशल फीचर्स काय आहेत नेमके या पोएमचे. मॉरल, मेसेज और सिग्निफिकन्स. कोणता मेसेज आपल्याला या पोएमने दिलेला आहे. आणि लास्ट ओपिनियन और कन्क्लुजन म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स सारखं रीडरचं काय ओपिनियन आहे. या पॉइंटचा विचार करून आपण ॲप्रिशिएशन लिहिणार आहोत. हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3च्या बी मध्ये 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन असतो. विद्यार्थ्यांनी जर चांगली तयारी केली आणि चुका केल्या नाहीत, then student will get definitely 4 out of 4 marks. Okay, now see first point. Before that, the name of the poem, Have you earned your tomorrow? About the poem. This poem is an instructive and inspirational. ही पोएम इन्स्पिरेशनल आहे, आपल्याला इन्स्पायर करते. This poem teaches moral lesson about the behavior and the kindness of heart. म्हणजे बिहेवियर कसं असायला पाहिजे ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे. The poem has many self answered questions to motivate the readers to be good with others to have a good future. असे क्वेश्चन्स इथं विचारलेले आहेत की जिथं आपल्याला आन्सर्स अपेक्षित नाहीये ते आपणच आपली आन्सर्स देतो. आणि म्हणून इथून हे निश्चित होतं की आपल्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत की जे आपण यूज केले पाहिजेत, की जे वापरत नाहीत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. अबाउट द पोएट. इट इज गिवन इन द इंट्रोडक्शन ऑफ द पोएट अँड पोएम. दिस पोएम is written by Edgar Guest, who was American poet. He became known as people's poet, and Edgar's poems often have an inspirational and optimistic view of everyday life. प्रत्येक दिवसाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन हा आशावादी असला पाहिजे, हे यांच्या प्रत्येक पोएम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्या पोएम ह्या इन्स्पिरेशनल असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी जे काही आहेत ते आपल्याला तिथं दिलेल्या असतात बिफोर द पोएम, पोएमच्या अगोदर. नाउ थर्ड पॉइंट अबाउट द टायटल. द टायटल ऑफ द पोएम, हॅव यू अर्न युअर टुमॉरो, सीम्स टू बी येस नो टाइप क्वेश्चन. हा एक रेटोरिकल क्वेश्चन आहे, येस नो टाइप क्वेश्चन आहे, विच इम्प्लाइज मॉरल बिहेवियर. तुम्ही तुमचा उद्या अर्न केला आहे का, मिळवलेला आहे का. आता उद्या तर काही मिळवता येत नाही. समजा असं काही नाही की दुकानावर गेलो आपण, हे 10 रुपये घे आणि मला उद्या दे, 100 रुपये घे आणि मला टुमॉरो दे. दिस इज येस नो टाइप क्वेश्चन. आन्सर इज नॉट एक्सपेक्टेड. आन्सर अपेक्षित नाहीये, पण एक मॉरल बिहेवियर म्हणजे आज जर तुम्ही चांगलं काही केलं असेल तर उद्या तुमच्यासाठी आहे. चांगला
टुमॉरो आहे असं तिथून आपल्याला दर्शवलं जात आहे. टायटल टेल्स अस हाऊ टू बिहेव मॉरली. आपण कसं बिहेव केलं पाहिजे हे टायटल मधून आपल्याला कळतंय. थीम ऑफ द पोएम. थीम ऑफ द पोएम इज अबाउट द रिझल्ट ऑफ आवर बिहेवियर इन द लाईफ. आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे लाईफ मध्ये. वन शुड कन्सिडर वन्स ऍक्शन अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. बघा, इतरांच्या बाबतीत आपली कृती आपलं काम हे चांगलं असलं पाहिजे आपल्या बेटर फ्युचर साठी. तरी याच्या अगोदरच्या पोएम मध्ये आपण द इंचकेप रॉक मध्ये पण तेच पाहिलं होतं. जर आपण इतरांचं वाईट केलं तर आपलं वाईट होणार. सो इफ यू थिंक better for today, if you do better for today, then definitely your tomorrow is good. We can say best, but it is depend on our work, it is depend on our deeds. आपल्या कर्तव्यावर, आजच्या कर्तव्यावर उद्या अवलंबून आहे. नेक्स्ट पॉइंट, द लँग्वेज और पोएटिक डिव्हाइसेस. द स्टाईल ऑफ द पोएट इज सिंपल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. अगदी आशावादी असा टोन आहे, सिंपल आहे. It uplifts the thought process and forces us to analyze the self behavior. आपलेच विचार म्हणजे आत्मपरीक्षण आपल्याला ते करायला लावतं आणि त्याच्यामधून सेल्फ बिहेवियर आपल्याला अनालाइज आपण करतो की आपण आज कसे वागलो, कसं वागणं गरजेचं होतं, कसं वागायला पाहिजे होतं. सो सेल्फ अनालिसिस इज हियर. Alliteration, personification, metaphor, interrogation, these figures of speech are used in this poem. हे काही figures of speech वापरलेले आहेत, अजून इतरही असतील, पण no need to give all the figures of speech. It has 4 stanzas of 4 lines. 4 stanzas आहेत, प्रत्येक याच्यामध्ये 4 लाईन्स आहेत. Rhyme scheme of the poem is A A B B C C A A D D E E F F A A. आता तुम्ही म्हणणार की सर या सगळ्याच याची द्यायची का, आवश्यकता नाहीये, एक स्टांजाची दिली तरी चालेल. बट इट इज गिवन हियर. तुम्ही दिली म्हणजे खूप याच्याने काही वाईट होणार आहे असं नाही, तुम्ही एक स्टांजाची दिली तरी पुरेसं आहे. नाउ 6 पॉइंट, स्पेशल फीचर्स. व्हाट आर द स्पेशल फीचर्स? स्पेशल फीचर ऑफ द पोएम इज पोएट हॅज यूज्ड द मोस्ट ऍब्स्ट्रॅक्ट इमेजेस ऑफ गॉड. गॉड सगळं काही त्या ठिकाणी क्रिएटर, डिस्ट्रॉयर गॉड आहे आणि म्हणून एक ऍब्स्ट्रॅक्ट इमेज आपल्या समोर उभी केली आहे गॉडची. इट्स रिपिटिशन विथ एव्हरी न्यू क्वेश्चन दॅट क्रिएट्स इम्पॅक्ट. प्रत्येक वेळेस एक नवीन क्वेश्चन रिपीट केला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की रीडरवर एक वेगळा इम्पॅक्ट त्याचा पडतो, प्रभाव पडतो. At the end of the 4th stanza, the poet advises that one should consider his or her action carefully if he or she wants to see the next day. बघा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. उद्याचा दिवस आपल्याला बघायचा असेल तर आज आपली ऍक्शन, आपली कृती, आपलं कार्य हे चांगलं असलं पाहिजे. इट इज गिवन हियर. नाउ नेक्स्ट पॉइंट, moral. What is the moral? What is the message of the poem? This poem teaches a moral lesson. Message of the poem is straightforward. असं काही घुमवून फिरवून विचारलेलं सांगितलेलं नाहीये, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ट्राय टू मेक अदर्स हॅपी बाय युअर बिहेवियर. तुमच्यामुळे, तुमच्या वर्तणुकीमुळे दुसरा हा आनंदी झाला पाहिजे. द पोएट सेज दॅट आवर वर्क शुड बी हॉनेस्ट फॉर अदर्स सो दे कॅन यूज गुड वर्ड्स फॉर अस. म्हणजे इतरांसाठी आपण जे काही करतो ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे, त्याने आपल्यासाठी चांगले शब्द वापरले पाहिजेत. सो इट्स व्हेरी सिंपल मेसेज बट व्हेरी इंपॉर्टंट मेसेज. नाउ लास्ट पॉइंट, opinion, your opinion or conclusion, personal response. I really touched by this poem. I understood that if you work hard today for others, God will give you better tomorrow. रिटर्न आहे. जसं त्या ठिकाणी काही पॉलिसीज मध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात तसं हे आहे. तुम्ही आज चांगलं करा इतरांचं, तुम्हाला उद्याचा दिवस चांगला मिळेल. आय कम टू नो दॅट सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे मानवाची सेवा ही देवाची सेवा आहे असं आपण जे म्हणतो, इज द प्रिन्सिपल ऑफ लाईफ. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ लाईफ. हे तत्व आहे आपल्या जीवनाचं आणि तेच इथं सांगितलेलं आहे. सो रिअली मेसेज इज व्हेरी गुड
and that's why I like this poem. So here we have finished the appreciation of fourth poem. We will meet in the next video, and we will see appreciation of the fifth poem. So share this video to others. Up till now, bye. Thank you.